नमस्कार. सपनाच होमस्कूलिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा दुसरा धडा स्वप्न विकणारा माणूस हा धडा शिकणार आहोत आणि या धड्याचं शीर्षक खूपच छान आहे की स्वप्न विकणारा माणूस. आपल्या सगळ्यांनाच काही ना काही स्वप्न असतात आयुष्यात. असा एकही माणूस सापडणार नाही की ज्याला कुठलं स्वप्न नाहीये. बघायला गेलं तर आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की मला काहीतरी करायचंय, व्हायचंय किंवा करायचंच कशाला. काही असतं, आवडीचं पिक्चर बघणं, आवडीचं खाणं, आवडीच्या ठिकाणी फिरायला जाणं, आवडीच्या गाडीत बसणं, आवडीचं मोबाईल वापरणं, आवडीचं पिक्चर, काहीही असतात, काहीही सांगू नाही शकत इतकी स्वप्न. तर अशा प्रकारचा स्वप्न आपण बघतो, पण आपल्याला कोणीतरी स्वप्न विकलं हे ऐकायला जरा मजेशीर वाटतं. तर काय आहे ही गोष्ट स्वप्न विकणारा माणूस? तर हे लिहिलेलं आहे अशोक कोतवाल यांनी आणि अशोक कोतवाल हे 1961 साली जन्माला आले होते. तर मौनातील पडझड, कुणीच कसं बोलत नाही हे कविता संग्रह, प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ हे ललित लेखन संग्रह, घेऊया गिरकी हा बालकविता संग्रह प्रसिद्ध आहे. तर अशा अशोक कोतवालांनी आपल्याला अतिशय सुंदर असा धडा इथे दिलेला आहे इयत्ता 7वी साठी आणि आपल्या सगळ्यांची स्वप्न जागवणाराच हा धडा आहे. तर आपण सुरुवात करूयात. स्वप्न विकणारा माणूस. प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. हे बरोबर आहे, कारण आपण प्रत्येक जण धडपडतो स्वप्नांसाठी. स्वहिताबरोबरच, स्वहित म्हणजे स्वतःचं हित की माझं चांगलं झालं पाहिजे, हे हित म्हणजे स्वहित. समाजाच्या उपयोगी पडणारा उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत. म्हणजे तुम्ही स्वतःचं चांगलं कराच, पण समाजाचंही चांगलं केलं पाहिजे, असा संदेश पाठातून दिला आहे. प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे. उदाहरणार्थ, आपल्या इथे स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेक सत्याग्रहींनी स्वप्न पाहिलं की देश स्वतंत्र झाला पाहिजे. त्यांनी आपल्यापेक्षा देशाचा हिताचा विचार केला, म्हणून आज आपण स्वतंत्र भारतात आहोत. अशाच प्रकारचं आपल्या हिताबरोबरच समाजाच्या हिताचा आपण विचार करायचा आहे. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे, नुसतीच बघता आली पाहिजे असं नाही बरं का. तर ती पूर्ण कशी होतील याचाही विचार करता आला पाहिजे. असं आपण नाही, तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे वयाने मोठी, अनुभवांनी मोठी, विचारांनी मोठी असे सगळेच लोक म्हणतात. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात? हे आपल्याला माहित नाही. स्वप्नांविषयी लोक काय बोलतात? कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात. माझं तर म्हणणं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. लेखक काय म्हणतोय, लेखकाचं म्हणणं आहे बरं का. आणि हे जे भलती सलती स्वप्न पाहू नको हे लोकांचं म्हणणं आहे. की लेखक काय म्हणतोय, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाहीये. कारण स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्याच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. आणि खरंच आहे मित्रांनो, जेव्हा आपण असं एखादं मनात ठरवतो ना गोष्ट की मला हे करायचंच आहे, तर आपल्याला कुणी अडवू नाही शकत. आपण ते स्वप्न पूर्ण करतोच. आणि इतरांपेक्षा वेगळं करतात, स्वतःला काहीतरी आदर्श बनवून ते वावरतात, नाही तर इतरांना आदर्श तरी मानतात. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरी तरंगत राहतात. ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते. लोक तिला स्वप्नाळू वृत्ती असे म्हणत असावेत. आता स्वप्नाळू वृत्ती, स्वप्न बघण्यातला फरक काय लक्षात घ्या. की जेव्हा लोक स्वप्नांसाठी मागे धडपडतात, स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करतात, त्याला स्वप्न पूर्ण करणं असं म्हणतात. किंवा एखाद्या व्यक्तीला आदर्श मानतात, तेव्हा त्या व्यक्तीला, जसं की आपण म्हणतो की धीरूभाई अंबानींनी खूप मोठा व्यवसाय स्थापन केला, किंवा सुंदर पिचाई हे गुगलचे CEO आहेत, आपण म्हणतो की या लोकांसारखं आपण मोठं व्हायचंय. आपल्या समोर मोठी मोठी आदर्श आहेत, टाटा आहेत, अंबानी आहे, की कुठले समाजसेवक असतील किंवा आणखीन कुठले नरेंद्र दाभोळकर असतील, अशी खूप लोक की ज्यांच्या सारखा आदर्श ठेवून आपण आपल्याला बनवायचा प्रयत्न करतोय का, आपण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी धडपडतोय. पण काही लोक अशी आहेत की ज्यांना काहीच करायचं नसतं, त्यांना म्हणतात स्वप्नाळू वृत्ती. की इकडेही नसतं, स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणाला आदर्शही मानत नाही आणि स्वतःही प्रयत्न करत नाही, ते म्हणतात स्वप्नाळू वृत्ती. की फक्त विचार करायचा, कृती शून्य, बिना ध्यास बिना धडपडीशिवाय असलेली स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का? कारण खरंच आहे ना की आपलं आयुष्य आपण असंच वाया घालवायचं, मग ते घातकच. बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थ काही कळाला नव्हता.
असं तुम्हालाही होत असणार, मलाही खूपदा झालेलं की स्वप्न पडायचं आणि काय स्वप्न पडले, का मला असं वाटतंय, असं खूपदा विचार पडतो ना. पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहित झालं होतं. म्हणजे स्वप्नाचा एकच अर्थ घेतला होता की रात्री झोपेत पडलेलं स्वप्न. पण वास्तविक पाहता स्वप्न हे फक्त याच अर्थाने घेतलेलं आहे का इथे? नाही. तर स्वप्न या अर्थाने घेतलेलं, इथे स्वप्नाचा वेगळा अर्थ दिलेला. आपण वाचूयात पुढे. आमच्या लहानपणी कोणी एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. त्याच्या घोड्याचा टपक टपडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेनं धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं, पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. तलम, रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा आणि डोळ्यांवर चष्मा, पायात चामडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसा दिप्पाड. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण. त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कपड्यातल्या गाठोड्यांकडे आम्ही कुतूहलानं बघायचो. कुतूहल म्हणजे काय? एखाद्या गोष्टीविषयी असणारी उत्सुकता, की नेमकं काय या गोष्टीच्या आत दडलेलं, याला म्हणतात कुतूहल. आता इथे या माणसाचं वर्णन केलेलं की एक माणूस कोणीतरी स्वप्न विकायला येत असतो. आता बघूयात आपण पुढे काय झालं. हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा. घोड्याच्या पाठीवर असलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा. घटाघटा प्यायचं म्हणजे काय? पटपट पाणी प्यायला घटाघटा पाणी पिणं म्हणतात. आणि मग ऐटी झाडाच्या पारावर बसायचा. कसा बसायचा? ऐटीत बसायचा, म्हणजे एकदम रुबाबात बसायचा. तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडायचा. गराडा पडायचा म्हणजे सगळी लोक गोळा होणं एखाद्या गोष्टीभोवतीला गराडा पडणं म्हणतात. त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता, कित्येक प्रदेश पाहिले होते, कित्येक डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या. आता डोंगरदऱ्या तुडवल्या म्हणजे काय? एखादी गोष्ट तुडवल्यासारखं नाहीये, तर तिथं फिरल्या, खूप प्रदेशात वावरलं, त्याला डोंगरदऱ्या तुडवणं असं म्हणतात. भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली. भिन्न स्वभाव म्हणजे वेगवेगळे स्वभाव, आणि भिन्न संस्कृती म्हणजे वेगवेगळ्या चालीरीती, परंपरा असलेली माणसं. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व. समृद्ध विश्व म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या सामावल्यात, वेगवेगळ्या भरलेल्या, की त्याला समृद्ध विश्व. तो वेगवेगळ्या किस्स्याने, किस्से म्हणजे काय? एखादी प्रसंग, घटना, त्याला किस्से असं म्हणतात. त्या किस्स्याने रंगून फुलवून सांगायचा. लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे. त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं. आणि दिलखेच म्हणजे काय? असं आपलं काळीज असं वाटतं, काय ऐकत राहावं, नुसतं ऐकत राहावं. आणि स्वप्नात धुंद गुंगवणं. आता स्वप्नात धुंद गुंगवणं म्हणजे काय? हे बघा, एखाद्या गोष्टीचं आपल्याला असं म्हणूयात, कोणी जर असं होतं ना की गुंगी येते, सर्दीचं औषध पिलं, तसं वाटतं गुंगी आलीये, झोप येते दाट, तसं काहीच गुंगवणं म्हणजे आपली मती काहीच काम करत नाही, डोकंच काम करत नाही, आपण फक्त त्याच विचारांमध्ये राहतो. त्याला म्हणतात गुंगवणं. म्हणजे तो इतका भारी बोलायचा की लोक फक्त ऐकत बसायचे. लोकांना भारी आवडायचं. ऐकताना ना लोकांची मती कुंठित व्हायची. लोकांना काही कळायचंच नाही, पुढे सुधारायचंच नाही की आता काय करावं. आपण ऐकतोय ते नेमकं खरं मानायचं ते खोटं, हे संभ्रमात पडायचं. म्हणजे जेव्हा आपल्याला कळत नाही ना, जसं दोन रस्ते आले रस्त्यावर आणि तुम्हाला कळलं उजवीकडे जाऊ का डावीकडे जाऊ, उजवीकडे जाऊ की डावीकडे जाऊ, हे संभ्रम, याला म्हणतात संभ्रम. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांताची, रीतिरिवाजांची माहिती व्हायची. त्याचं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानच भटकून यायचे. असं बऱ्याचदा होतं ना की आपण कोणाच तरी ऐकायला लागतो ना, असं वाटायला लागतं यार आपण खरंच त्या ठिकाणी गेलोय, आपण खरंच त्या गोष्टींचा अनुभव घेतोय, जणू काही आपण स्वप्नात आहोत असं त्यांना वाटायचं. आता कळतंय का मुलांनो? स्वप्न म्हणजे फक्त रात्री झोपेत घेतलेलं नाही, तर स्वप्न म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होणं की ज्याच्यामध्ये आपण शरीराने नसतो तर मनाने तिथे असतो, म्हणून ते स्वप्न विकायचा. याचा अर्थ शब्दशः घेऊ नका. स्वप्नाचा अर्थ इथे असा आहे की तुमच्या मनात त्या गोष्टी अशा पद्धतीनं जागवल्या जायच्या
किंवा ऐकणाऱ्याच्या, की त्या व्यक्तीला वाटायचं की मी खरोखर त्या ठिकाणी आहे, खरोखर माझ्यासमोर तो प्रसंग घडतोय, त्याला म्हणतात स्वप्न. तो अशा प्रकारे लोकांना दाखवायचा. मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा. त्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे असायचं. नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच. कधी कधी ते तो गाठोड्यातला खाऊ सगळ्यात टिंगू. आता इथे दिसतंय ना, घोडा दिसतोय, त्याच्या पाठीवरती एक गाठोडं दिसतंय, स्वप्न विकणारा माणूस आपल्याला इथे दिसतोय, कसा रुबाबदार माणूस दिसतोय बघा, आणि त्याच्या सोबत असणारी लोकही आपल्याला दिसतायत. एकूणच वातावरण भारीच दिसतंय या पाठामधलं, की हा माणूस अगदीच रुबाबदार आणि अगदीच IT मध्ये सांगतोय. त्याच्या पायातले गंबूट पाहून, त्याचा एकूणच सगळा वावर बघून असं वाटतंय की हा अगदी खूपच आत्मविश्वासानं लोकांना सगळ्यांना सांगतो. लोकांची परिस्थिती तर बघण्यासारखी आहे. तर आता बघूयात पुढे काय होतंय, की तो गाठोड्यातला खाऊ सगळ्यात टिंगू मुठमुठ वाटून द्यायचा. आम्ही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो. होणारच ना, आपल्याला कुणी खाऊ दिला तर आपल्याला भारीच वाटतं ना. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबड्या आला की आपल्याला तरतरी पेरून जातो. बडबड्या का? कारण तो भरपूर गप्पा मारायचा म्हणून बडबड्या. आपल्या तरतरी पेरून जातो म्हणजे काय? आता आपण एखाद्या शेतात कसं बिया लावतो, धान्य पेरतो आणि मग आपल्याला शेती येते, तसं तो काय करतो, मनांमध्ये विचार पेरतो. आपल्या मनात तो जरी गेला ना तरी त्याचे विचार असे सारखे येत राहतात. त्याला तरतरी पेरून जातो. म्हणजे एकदम छान, फ्रेश, प्रसन्न वाटतं. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं वाटतं. कारण तो इतका मनाचा ताबा घ्यायचा, इतकं काही सांगायचा की आपल्याला ते विसरल्यासारखं व्हायचं सगळ्या गोष्टी. गोड गोड बोलून तो जसं आपलं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवतोय. कारण त्यानं पाहिलेल्या गोष्टी तो लोकांना सांगायचा, म्हणून लोक म्हणायचे की त्यानं पाहिलेलं स्वप्न तो आपल्या डोळ्यात उतरवतोय. मग पुढे लोक त्याला सपन विक्या म्हणू लागले. आता कळतंय का, इथे विकणं आणि विकत घेणं हे पैशांशी संबंधित नाहीये. तर जे काही त्या माणसाने पाणभरलेल्या गोष्टी होत्या तो लोकांना अशा प्रकारे सांगायचा की लोक तिथं न जाता सुद्धा लोकांच्या मनामध्ये, कल्पनांमध्ये त्याच्या विचारांचा, त्या प्रदेशांचा विचार डोकवायचा. म्हणून लोक त्याला स्वपन विक्या म्हणू लागले. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणत गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. किती छान पद्धतीने त्याची सुकामेवा विकण्याची काय झालं कळलंच नाही. पण अचानक सपन विक्या गावात यायचं बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेनं वाट पाहायचो, पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने, वर्ष उलटून गेली. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण सपन विक्यासारखाच दिसत होता. तो चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपन विक्याच गावात आला होता. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू? कुठून आलास? तो म्हणाला, मी तुमच्या सपन विक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षांपासून गावोगावी जाऊ शकत नाही. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुखामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं बरं का. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या बाबांचं स्वप्न होतं. म्हणजे जो माणूस दुसऱ्यांच्या डोळ्यांमध्ये स्वप्न द्यायचा, जो माणूस दुसऱ्यांना वेगळ्या जगाचं, आपल्या पूर्ण जगाचं स्वप्न दाखवायचा, त्या माणसाचं स्वप्न होतं की लोकांना अनुभव द्यावेत, त्यांचं जीवन समृद्ध करावं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालंय. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलंय. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलोय. त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं. बोलण्याची ढब म्हणजे एखाद्या व्यक्ती अगदी आपल्याला, अरे हा तर सेम आपल्या मामासारखंच करतोय, अरे ही तर अगदी आपली सेम आपल्या मित्रासारखंच वाटतं ना, हिरो कसला तसाच दिसतोय, असं जे आपल्याला होतं ना त्याला ढब असं म्हणतात. हसणं आम्हाला सपन विक्याची तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळे गहिवरून गेलो. काय बोलावं हे कोणाला समजेच ना. असंही स्वप्न असू शकतं का? असंही स्वप्न म्हणजे लोकांचं जीवन समृद्ध करणं, लोकांना मदत करणं, आजारी वृद्ध माणसांना मदत करणं आणि त्यासाठी गावोगाव फिरणं.
या विचारांनी त्यांना अगदीच काहीच कळत नव्हतं, काय गहिवरून आले होते ते. एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं. आम्हाला म्हणजे पूर्ण गावकऱ्यांना उमगलं होतं. मला तर ही जी कथा आहे ती खूप आवडली आहे. तुम्हालाही ही सपन विकणारा जो माणूस आहे ते अशोक कोतवालांची कथा खूप आवडली असणार आहे. तर आता बघूयात तुम्ही काय कराल. इथे एक दिलेला आहे आपल्याला प्रसंग की तुम्ही आता इथे काय कराल. तर तुम्ही सांगायचंय तुम्ही चांगले धावपटू आहात. धावपटू म्हणजे पळणारे. शाळेच्या क्रीडा संमेलनात धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवायचे तुमचं स्वप्न आहे. पण हे स्वप्न पूर्ण करण्याकरता तुम्ही कोणते प्रयत्न कराल. आता हे स्वप्न वेगळं आहे बरं का मित्रांनो. म्हणजे रात्री झोपेत पाहिलेलं स्वप्न वेगळं, तुम्ही एखादं ध्येय उराशी बाळगून पाहिलेलं स्वप्न वेगळं आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करणं हे वेगळं. त्यामुळे आता हे स्वप्न तुम्ही काय कराल हे तुम्ही विचार करायचा आणि तुम्ही लिहायचंय. आता आपण आपला स्वाध्याय सोडवायचा आहे. आता या स्वाध्यायामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे, तुमचे मत स्पष्ट करा. गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपनविक्या म्हणत. ओके, पहिला प्रश्न आहे, गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपनविक्या म्हणत. या प्रश्नाचं उत्तर आहे की गावात येणारा माणूस लोकांमध्ये आला की लोकांना तरतरी आल्यासारखं वाटायचं. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटायचं. गावकऱ्यांचं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होत होतं. तो गोड गोड बोलून जसं त्यांच्या स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो असं वाटायचं. म्हणून लोक त्या गावात येणाऱ्या माणसाला सपनविक्या म्हणत. आता दुसरा प्रश्न आहे, स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश काय होता. गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचे त्या सपन विकणाऱ्या माणसाचं निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळायचा. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा हे सपनविक्या माणसाचं गावात येण्यामागचं उद्दिष्ट होतं. आलं का लक्षात. तर हे आहेत आपले 2 प्रश्न. आता आपण पुढचं बघायचंय की स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे 2-2 वाक्यात वर्णन करायचं. आपलं 2-2 वाक्यात. आता स्वप्न विकणारा जो माणूस आहे, एक मिनिट, स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे 2-2 वाक्यात वर्णन करा. की स्वप्न विकणारा जो माणूस आहे त्याचा पेहराव कसा आहे, त्याचं बोलणं कसं आहे आणि त्याचे स्वप्न काय. ठीक आहे. तर आपण आता स्वप्न विकणाऱ्या माणसाचे बघूया. ते 2-2 त्याच्या पेहरावाबद्दल 2-2 मुद्दे लिहायचे आपल्याला. इथे आम्ही लिहिलेलं आहे त्याचा पेहराव, तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायात चामडी बूट, गव्हाळ्या रंगाचा झुपकेदार मिशा असलेला. आता त्याचं बोलणं कसं होतं. त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्श्यांनी रगून फुलून सांगायचा. लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे. त्याचं ते भलतं दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगून ठेवणं लोकांना भारी आवडायचं. आणि त्याचं स्वप्न काय होतं, आपले अनुभव, आपल्या जवळ ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा हे त्याचं स्वप्न होतं. आता इथे एक चार्ट आहे की स्वप्नांविषयी लेखकाचं मत काय सांगायचंय. तर लेखकाचं मत काय आहे की स्वप्न बघता येत नाही तो माणूस नाही. स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं आणि स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात हे लेखकाचं मत आहे. आता स्वप्नांविषयी इतरांचं मत काय बघा. स्वप्नाशी इतर काय विचार करतात. कुणी स्वप्नांना तुच्छ लेखतात, भलती चलती स्वप्न पाहू नको सल्लाही देतात आणि स्वप्नाळू वृत्ती ठेवू नको असंही सांगतात. स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या गाठोड्यातली वस्तू, काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक आणि खोबरं. स्वप्न विकणाऱ्याचे किस्से. आता हे स्वप्न विकणाऱ्याचे किस्से हे त्याच्या समृद्ध अनुभवावरती आधारित असतात. तो रंगवून फुलवून सांगायचा वेगवेगळ्या प्रांतांविषयी, वेगवेगळ्या ठिकाणांवरती, तो जिथे गेला होता तिथल्या गोष्टींबद्दल तो सांगायचा. आता ऐकणाऱ्याचा फायदा काय व्हायचा याच्यामध्ये की ऐकणाऱ्याला अगदी निरनिराळ्या प्रांतांची, निरनिराळ्या संस्कृतींची माहिती मिळायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जगाची ओळख झाल्यासारखं वाटायचं की अगदी त्या प्रांतात जाऊन आल्यासारखं वाटायचं. म्हणजे निरनिराळ्या संस्कृतींची माहिती आणि जगाची ओळख होणं ही फायदे त्यांचे व्हायचे. आता स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा ओघ तक्ता तयार करायचा आहे. ओघ तक्ता म्हणजे काय, एखादी घटना कोणत्या क्रमाने घडली हे सांगणं म्हणजे ओघ तक्ता होय. आता इथे मी ओघ तक्ता तयार केलेला आहे, हा बघून घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे पिंपळाच्या पारावर थांबायचा. दुसरं म्हणजे पाराला असलेल्या लोखंडी कडीला घोडा बांधायचा.
चांबडी पिशवीतील पाणी प्यायचा. कसा? घटाघटा प्यायचा. झाडाच्या पारावर बसायचा आणि मग लोकांशी बोलायचा, त्यांना माहिती द्यायचा आणि मग घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं सोडायचा. कल्पना करा व लिहा. स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झालाय. आता ही अशी कल्पना करायची तुम्ही आणि विचार करायचा आहे आणि झोपेत असताना आपणास स्वप्न का पडत असतील याबद्दल विचार करा आणि घरातल्या मोठ्यांशी किंवा मित्रांबरोबर याविषयी चर्चा करा. आता ही तुम्ही शाळेत करण्याची कृती आहे किंवा तुमच्या घरी मित्रांसोबत करण्याची कृती आहे किंवा घरच्यांशी बोलण्याची कृती आहे. तर आपला हा धडा संपलेला आहे आणि मला अशी पूर्ण खात्री आहे की तुम्हाला हा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा धडा खूप आवडला असेल आणि म्हणून तुम्ही जे आपले अशोक कोतवाल आहेत त्यांचेही मनापासून आभार मानत असाल, कारण त्यांनी इतकी सुंदर कथा आपल्यासाठी आणलेली आहे. तर हा एवढा छान स्वप्न विकणाऱ्या माणसाचा धडा आपण आता इथे शिकलोय आणि हा जर धड्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. हा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम दिसतील. आणि अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.